नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधिक क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. क्रिमिनॉलॉजीच्या या लेक्चर सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत ऑफिशियल डेव्हिएन्सेस म्हणजेच शासकीय विचलन. लेक्चर सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. गुन्हेगार जन्मतःच असतो का, की हा समाज त्याला तसं बनवतो? बघा, जेव्हा आपण गुन्हेगारीचा विचार करतो ना, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं? रस्त्यावर होणारे गुन्हे, चोऱ्या-माऱ्या. पण जेव्हा सत्तेत बसलेले लोकच गुन्हे करतात, तेव्हा त्याला काय म्हणायचं? डज पॉवर ब्रीड करप्शन? सत्ता माणसाला खरंच भ्रष्ट बनवते का? आजच्या लेक्चरमध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. आजचा आपला अजेंडा अगदी क्लिअर आहे. कॉन्सेप्ट अँड प्रोपाउंडर, कॅरेक्टरिस्टिक्स अँड फॉर्म्स, कॉजेस ऑफ ऑफिशियल डेव्हियन्स, इंडियन लीगल फ्रेमवर्क, इम्पॅक्ट अँड कंट्रोल मेजर्स आणि शेवटी क्विक रिव्हिजन. LLB, LLM आणि UGC नेटच्या तयारीसाठी आपण हा फ्लो एकदम परफेक्ट डिझाईन केलाय, त्यामुळे शेवटपर्यंत लक्ष देऊ नये का. चला तर मग आपल्या पहिल्या सेक्शनकडे वळूया, जे आहे कॉन्सेप्ट अँड प्रोपाउंडर. आता ट्रेडिशनल स्ट्रीट क्राईम आणि ऑफिशियल डेव्हियन्स यात नेमका फरक काय आहे? तर ट्रेडिशनल स्ट्रीट क्राईम म्हणजे चोरी, मारामारी, जे सहसा लोअर सोशिओ इकॉनॉमिक स्टेटसशी जोडले जातात आणि त्यात बऱ्याचदा हिंसा असते. पण ऑफिशियल डेव्हियन्सची गोष्ट अगदी वेगळी आहे. हे नॉन व्हायोलेंट म्हणजे अहिंसक गुन्हे असतात. आणि हे कोण करतं? तर समाजातील उच्च पद किंवा हाय स्टेटसवाले लोक. सोप्या भाषेत सांगायचं तर ऑफिशियल डेव्हियन्स हे व्हाईट कॉलर क्राईम म्हणजेच पांढरपेशे गुन्हेगारीचाच एक भाग आहे. आता लक्ष द्या, कारण हा नेटसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. क्रिमिनॉलॉजीमध्ये ऑफिशियल डेव्हियन्स ही कन्सेप्ट कोणी आणली? तर एडविन सदरलँड यांनी. हे नाव पक्क लक्षात ठेवा, एडविन सदरलँड. त्यांनी उच्च पद असलेल्या व्यक्तींकडून होणाऱ्या या गुन्ह्यांवर या सिद्धांतात विशेष भर दिला आहे. सदरलँड यांची ही व्याख्या बघा. Deviation from legal and ethical standards by public officials while performing their official functions. आता याला सोप्या मराठीत समजून घेऊया. जेव्हा सरकारी अधिकारी म्हणजेच पब्लिक ऑफिशियल्स त्यांच्या अधिकृत ड्युटीवर असताना म्हणजेच ऑफिशियल फंक्शन्स पार पाडताना कायदेशीर आणि नैतिक नियमांचं उल्लंघन करतात, तेव्हा त्याला ऑफिशियल डेव्हियन्स म्हणतात. इथे पब्लिक ऑफिशियल्स आणि ऑफिशियल फंक्शन्स हे दोन कीवर्ड्स तुमच्या आन्सरशीटमध्ये असायलाच हवेत. आता आपण दुसऱ्या सेक्शनवर येऊया, जे आहे कॅरेक्टरिस्टिक्स अँड फॉर्म्स. समाजाला लागलेली ही कीड प्रत्यक्षात कशी दिसते ते पाहू. ऑफिशियल डेव्हियन्सची नेमकी लक्षणं काय आहेत? तर पहिली गोष्ट, हे गुन्हे सरकारी अधिकाऱ्यांकडून होतात. दुसरी गोष्ट, ते ड्युटीवर असताना होतात. यात सत्तेचा गैरवापर असतो, हे अहिंसक असतात आणि मुख्य म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी केले जातात. आणि हो, हे गुन्हे हिडन असतात, म्हणजे ते उघडकीस यायला खूप वेळ लागतो. एक्झामसाठी एक सोपी मेमरी ट्रिक सांगतो. ऑफिशियल म्हणजे ड्युटीवर असताना आणि डेव्हियन्स म्हणजे नियमांचं उल्लंघन. आणि हे सर्व कशासाठी? तर वैयक्तिक स्वार्थासाठी. याचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत? भ्रष्टाचार आणि लाचखोरी हे तर आपल्याला माहीतच आहे, पण या व्यतिरिक्त निधीचा अपहार करणे, ज्याला कायदेशीर भाषेत एम्बेझलमेंट म्हणतात, अधिकारांचा गैरवापर म्हणजे अब्यूज ऑफ पॉवर, वशिलेबाजी किंवा फक्त स्वतःच्या नातेवाईकांना फायदा करून देणे, ज्याला आपण नेपोटिझम म्हणतो, तसंच खंडणी उकळणे म्हणजेच एक्स्टॉर्शन, आणि गैरप्रशासन किंवा मॅल ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे कामात जाणून बुजून दिरंगाई करणे. हे सगळे याचेच प्रकार आहेत. थोडं प्रॅक्टिकल उदाहरण बघूया, म्हणजे कन्सेप्ट अजून क्लिअर होईल. समजा एखाद्या सरकारी कॉन्ट्रॅक्टसाठी लाच घेतली जाते किंवा एखादा पोलीस अधिकारी आपल्या वर्दीचा गैरवापर करतोय, खोटे रेकॉर्ड्स बनवले जात आहेत किंवा बेकायदेशीर फी मागितली जाते. हे सगळं ऑफिशियल डेव्हियन्सचं वास्तव आहे. नीरा राडिया टेप्स किंवा चारा घोटाळा, ज्याला फॉडर स्कॅम म्हणतो, ही अशी काही प्रकरणं आहेत जिथे सत्तेचा कसा गैरवापर झाला हे आपण भारताच्या लीगल हिस्ट्रीमध्ये पाहिलं आहे. आता तिसरा सेक्शन, कॉजेस ऑफ ऑफिशियल डेव्हियन्स. हे लोक असं का करतात? तर याची काही संस्थात्मक आणि आर्थिक कारण आहेत. इन्स्टिट्यूशनल कॉजेसमध्ये बघा, कामात पारदर्शकतेचा अभाव, अधिकाऱ्यांना दिलेले एक्सेसिव्ह डिस्क्रिशनरी पॉवर्स म्हणजे अमर्याद अधिकार आणि वीक अकाउंटेबिलिटी. तर इकॉनॉमिक कॉजेसमध्ये कमी पगार आणि उच्च राहणीमानाची हाव, यामुळे अनेकदा अधिकारी भ्रष्टाचाराकडे वळतात.
सामाजिक आणि कायदेशीर कारणं सुद्धा तितकीच जबाबदार आहेत. आजकाल समाजात दुर्दैवाने भ्रष्टाचाराला अगदी नॉर्मल मानलं जातं. याशिवाय कामाच्या ठिकाणी असणारा राजकीय दबाव. लीगल कॉजेसबद्दल बोलायचं झालं तर कायद्याची कमकुवत अंमलबजावणी आणि ज्युडिशियल प्रोसेसमधील विलंब. कायद्याची भीतीच उरली नाही की ऑफिशियल डिव्हियन्स वाढायला आपोआप मदत होते. आता आपण सेक्शन 4 कडे वळतोय, इंडियन लीगल फ्रेमवर्क. LLB एक्झाम्समध्ये यावर वारंवार प्रश्न विचारला जातो बरं का, त्यामुळे अगदी लक्षपूर्वक ऐका. भारतात ऑफिशियल डिव्हियन्स रोखण्यासाठी मुख्यत्वे 2 कायदे आहेत. पहिला आहे प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट 1988. हा एक स्पेसिफिक कायदा आहे जो फक्त सरकारी कर्मचाऱ्यांच्या भ्रष्टाचाराशी आणि लाचखोरीशी डील करतो. आणि दुसरा आहे आपला इंडियन पिनल कोड 1860 म्हणजेच IPC. IPC हा जनरल कायदा आहे. यात क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट म्हणजे विश्वासघात, चीटिंग म्हणजे फसवणूक आणि फॉर्जरी म्हणजे बनावट कागदपत्रे बनवणे यासारखे गुन्हे येतात. हा स्पेसिफिक आणि जनरल कायद्यांमधला फरक नेहमी लक्षात ठेवा. आता 5वा सेक्शन, इम्पॅक्ट अँड कंट्रोल मेजर्स. याचा परिणाम काय होतो आणि उपाय काय आहेत? हा पूर्ण डॉमिनो इफेक्ट कसा काम करतो ते बघा. स्टेप 1, पब्लिक फंड्सचा गैरवापर होतो. स्टेप 2, त्यामुळे साहजिकच विकास खुंटतो म्हणजेच रिड्यूस डेव्हलपमेंट. स्टेप 3, शासन व्यवस्था कमकुवत होते. आणि फायनल स्टेप, नागरिकांचा सरकारी संस्थांवरून पूर्णपणे विश्वास उडतो. म्हणजे बघा, एका व्यक्तीच्या चुकीमुळे संपूर्ण सिस्टम कशी कोलमडून पडते. मग यावर उपाय काय? तर भ्रष्टाचार विरोधी कायदे अजून कडक करणे, ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून कामात पारदर्शकता आणणे, इंडिपेंडेंट व्हिजिलन्स बॉडीज म्हणजे स्वतंत्र दक्षता समित्या स्थापन करणे. याशिवाय गुन्हेगारांना कठोर शिक्षा आणि स्पीडी ट्रायल्स अत्यंत गरजेचे आहेत. पण हे सगळे एका बाजूला आणि समाजात नैतिक मूल्य रुजवणे दुसऱ्या बाजूला, ते सर्वात जास्त गरजेचं आहे. आता आपण लेक्चरच्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आलोय. क्विक रिव्हिजन. पहिली गोष्ट, ऑफिशियल डिव्हियन्स ही संकल्पना कोणी मांडली? अगदी बरोबर, एडविन सदरलँड. हे नाव अजिबात विसरायचं नाही. दुसरी गोष्ट, भारतात ऑफिशियल डिव्हियन्सला आळा घालणारा सर्वात महत्त्वाचा कायदा कोणता? प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट 1988. हे साल आणि कायद्याचं नाव तोंडपाठ असलं पाहिजे. आज आपण ऑफिशियल डिव्हियन्सबद्दल बरेच सखोल चर्चा केली. पण हा फक्त अभ्यासाचा विषय नाहीये. जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट मला तुम्हाला विचारायची आहे. भविष्यात वकील किंवा न्यायाधीश म्हणून तुम्ही तुमच्या कायदेशीर कारकिर्दीत सचोटी आणि रूल ऑफ लॉ कसा टिकवून ठेवाल यावर नक्की विचार करा. अशाच लॉ लेक्चरसाठी गंगा एज्युकेशनला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत वाचत रहा आणि शिकत रहा. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.